नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मकर संक्रांती विशेष तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची मऊसूत वडी बनविणार आहोत। ही वडी एवढी मऊ आहे की बोटाने देखील सहज तोडता येईल। ही वडी करायला खूप सोपी आहे, शिवाय 10 मिनिटांच्या आत बनून तयार होते। पहिल्यांदा जरी बनवत असाल तर ही तिळगुळ वडी अगदी परफेक्ट तयार होते। अशी परफेक्ट वडी तयार करण्यासाठी परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टायमिंग खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर तिळगुळ वडी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे। हे गावरान तीळ आहे, पॉलिशचे तीळ इथे मी वापरलेले नाही। तिळगुळ वडी बनवण्यासाठी नेहमी गावरान तीळच वापरा, त्यामुळे वडीला खूप छान चव येते। तुमच्याकडे हे तीळ नसतील तर तुम्ही पॉलिशचे तीळ सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा आणि लवकर मेल्ट होतो। एवढे तीळ घेतले आहे त्याच प्रमाणात आपण इथे गूळ घेतलेला आहे। हे प्रमाण तुम्ही घरातील कुठल्याही एका भांड्याने, वाटीने किंवा ग्लासने मोजून घेऊ शकता। सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊया। तर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी तीळ घालायचे आहे। मंद आचेवर तीळ आपण खमंग भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून घेताना घाई करू नका, कारण तीळ नाजूक असते। हाय फ्लेमवर जर तुम्ही तीळ भाजून घेतल्यास ते लवकर करपतील आणि तीळ करपल्यामुळे तिळगुळ वडी खायला व्यवस्थित लागणार नाही। चमचाने सतत फिरवून घेत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तीळ व्यवस्थित भाजून झाले की नाही हे कसे ओळखायचे तर बघा, तीळ व्यवस्थित भाजून झाले की त्याचा खमंग वास दरवळतो आणि त्याचा रंग देखील हलकासा बदलतो। त्यासोबतच तीळ भाजून झाले की तीळ असे फुटायला लागतात, त्याचा चटचट असा आवाज येतो, तेव्हा समजायचे की आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तर संपूर्ण तीळ मी इथे मंद आचेवरच भाजून घेतलेले आहे। गॅस आता बंद करायचा आणि एका ताटामध्ये काढून तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। तीळ संपूर्ण थंड झालेले आहे। आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। सगळे तीळ मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तीळ वाटून घेताना त्याची पावडर करायची नाही, तर ते जाडसरच ठेवायचे आहे। पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत तीळ आपण जाडसर वाटून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे तीळ मी जाडसर वाटून घेतले। त्यामध्ये काही अख्खे तीळ सुद्धा आहे। थोडा वेळ आपण हे वाटून घेतलेले तीळ बाजूला ठेवूया। ज्यामध्ये आपल्याला तिळगुळ वडी सेट करायची आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी ताटाला चिकटणार नाही। तर थोडं तूप मी यात घालून ताटाला लावून घेते आहे। आता गॅसकडे वळूया। तर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। खरं तर तूप वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण तूप वापरल्यामुळे तिळगुळ वडीला छान एक चकाकी येते आणि त्यामुळे वडी दिसायला खूप छान दिसते। आता पॅनमध्ये 1 वाटी चिरलेला गूळ टाकायचा आहे। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे। संपूर्ण गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गूळ छान बारीक चिरून घेतल्यामुळे तो लवकर आणि एकसारखा वितळला जात आहे। चमचाने सतत फिरवत राहायचं। बघा, सगळा गूळ इथे वितळला गेलेला आहे। तर या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, तो फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे। तर या स्टेजला बघा, गूळ वितळून त्यावर थोडा फेस आलेला आहे आणि थोडे बुडबुडे सुद्धा आहे। तर याच वेळेला आपल्याला वाटून घेतलेले तीळ यामध्ये टाकायचे आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आणि इथून पुढे सगळी प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। कुठेही वेळ वाया घालवायचा नाही, तरच आपली होणारी तिळगुळ वडी परफेक्ट तयार होणार। गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची आहे। लगेच चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे। जसजसं तुम्ही मिक्स कराल तसतशी या मिश्रणाला छान बाइंडिंग येते आणि झटपट ही प्रोसेस करायची आहे, कारण गुळाचा पाक आपला कडक होऊ शकतो। बघा, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मिश्रणाला छान बाइंडिंग आलेली आहे। मिश्रण बघूनच समजायला येतं की वड्या आपल्या अगदी छान तयार होणार आहेत।
गॅस बंद करायचा। तिळगुळाचं मिश्रण आपण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। बघा, जरा सुद्धा मिश्रण पॅनला चिकटलेलं नाही। आता लगेच हे आपण ताटामध्ये पसरवून घेऊया। सुरुवातीला उलटण्याच्या मदतीने ताटामध्येही पसरवून घ्यायची आहे। ही वडी आपण मध्यम जाडीची ठेवणार आहोत, त्यामुळे ताटाच्या अर्ध्याच भागात ही वडी मी पसरवून घेते। आता सपाट तळाच्या वाटीने किंवा ग्लासने ही वडी आपण प्रेस करून घेऊया। झटपट ही प्रोसेस करायची आहे, कारण एकदा जर मिश्रण थंड झालं तर ते पसरणार नाही आणि मग वड्या सुद्धा पाडता येत नाही। कडेने सुद्धा एकसारखं करून घ्यायचं आहे। वरून थोडे तीळ पसरवून घ्यायचे, म्हणजे वडी दिसायला देखील खूप छान दिसते। वरून तीळ लावणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तीळ लावल्यानंतर परत वाटीने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तीळ निघणार नाही, ते वडीमध्ये छान सेट होतात। मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। मिश्रण एकदा सेट झालं की त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। मिश्रण पूर्णपणे थंड होऊ न देता गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या आहे। मिश्रण जर पूर्णपणे थंड झालं तर त्याच्या वड्या पडत नाही। एकसारख्या चौकोनी आकारामध्ये इथे मी वड्या पाडून घेत आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये सुद्धा वड्या पाडून घेऊ शकता। वड्या पाडून घेतल्यानंतर त्या लगेचच ताटातून बाहेर काढून घेऊ नका, कारण मिश्रण अजूनही आतमध्ये गरम असतं, त्यामुळे वड्या व्यवस्थित निघणार नाही। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर चाकूने किंवा चमचाने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतरच वडी काढायची आहे। बघा, अगदी सहज वडी निघत आहे। अगदी छान आकार आला आहे। अतिशय मऊसूत अशी तिळाची वडी इथे तयार झालेली आहे। सगळ्या वड्या मी इथे काढून घेते। बघा, अलगद सगळ्या वड्या इथे निघत आहे। एक सुद्धा वडी आपली इथे तुटली नाही। अगदी परफेक्ट तिळगुळाच्या वड्या इथे तयार झालेल्या आहे। एक वडी तुम्हाला इथे तोडून दाखवते। बघा, अगदी सहज तुटल्या जात आहे। एवढी मऊ ही तिळगुळ वडी तयार झाली। ही वडी महिनाभर आरामात टिकते, तर येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त ही तिळगुळाची वडी एकदा नक्कीच बनवून बघा। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्हाला ही तिळगुळ वडी कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।